हॅलो एव्हरीवन. तेजल द निफ्टी नर्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB याच्या नर्सिंग सुपरिटेंडंटच्या 272 वॅकन्सीज निघलेल्या आहेत. तर नर्सिंग सुपरिटेंडंटचा फॉर्म कसा भरायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला rrbapply.government.in ह्या वेबसाईटवर जायचं आहे. तुम्हाला असा पेज दिसण्यात येईल. जर तुम्ही रेल्वेची एक्झाम ह्यापूर्वी दिलेली असेल तर तुमचं अकाउंट ऑलरेडी तुम्ही क्रिएट केलेलं असेल. त्याच आयडी आणि पासवर्डनी तुम्ही लॉग इन करून फॉर्म डायरेक्टली भरू शकता. पण जर तुम्ही ह्याच वर्षी एक्झाम देणार आहात आणि तुम्ही नवीन असाल तर घाबरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये अकाउंट क्रिएट कसं करायचं हे देखील बघणार आहोत. तर सर्वात पहिलं म्हणजे क्रिएट अन अकाउंट मध्ये जायचं. क्रिएट अन अकाउंट मध्ये गेल्यानंतर असा पेज बघण्यात येईल. यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही ऑलरेडी पहिले परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही त्याच आयडी आणि पासवर्ड वरून लॉग इन करू शकता. तर तुम्हाला ओके वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट अन अकाउंट मध्ये सर्वात पहिलं म्हणजे कंट्री ऑफ नॅशनॅलिटी म्हणजेच इंडिया. ओके. नंतर पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे जे तुमच्या 10th बोर्ड सर्टिफिकेट वर दिलेलं असेल. नंतर तुम्हाला तेच कन्फर्मेशन साठी ते नाव रिटाईप करायचं आहे. जर तुम्ही तुमचं नाव चेंज केलेलं असेल, हॅव यू चेंज युअर नेम, तर तुम्हाला येस वर क्लिक करायचं असेल आणि नसेल तर नो वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. ते देखील तुमच्या 10th बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्रावर बघून टाकायचं आहे. नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल इत्यादी. नंतर वडिलांचं नाव, आईचं नाव हे टाईप करून परत कन्फर्मेशन साठी पुढील रिटाईपच्या कॉलम मध्ये टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स जसं की तुमचा ईमेल आयडी जो सुरू आहे आणि मोबाईल नंबर देखील जो वापरण्यात आहे तो टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर तुमच्या ईमेलवर OTP येईल. तो OTP इथं मेन्शन करून जनरेट ईमेल OTP यावर क्लिक करायचं आहे. तुमचा ईमेल जनरेट होऊन जाईल. नंतर सेम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबरवर जो SMS थ्रू किंवा टेक्स्ट मेसेज थ्रू OTP येईल तो OTP टाकून तुम्हाला जनरेट मोबाईल OTP वर क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर सुद्धा जनरेट होऊन जाईल. आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड. हे सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे. व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लीज एंटर युअर आधार कार्ड नंबर असा कॉलम येईल. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. जर तुमचा आधार कार्ड तुमच्या नंबरला लिंक असेल तर तुम्हाला त्या नंबरवर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय होऊन जाईल. नंतर आहे क्रिएट युअर पासवर्ड. क्रिएट युअर पासवर्ड मध्ये आता मी तुम्हाला जसं एक्झाम्पल देते, जसं की निफ्टी, तर मी N कॅपिटल टाकून बाकीचे सगळे लेटर्स स्मॉल टाकेल. ठीक आहे. पहिलं तुम्हाला तुमच्या पासवर्डचं पहिलं लेटर कॅपिटल टाकायचं आहे आणि बाकीचे सगळे स्मॉल टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक स्पेशल कॅरेक्टर जसं की हॅशटॅग किंवा @. ओके, मी @ घेतला आहे. आणि लास्टला कोणता पण नंबर टाकायचा आहे. कोणता पण तुमचा आवडता नंबर किंवा तुम्ही तुमची जन्मतारीख देखील टाकू शकता. आणि त्यानंतरच तुम्हाला तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. आता सपोज मी टाकले निफ्टी @1, तोच पासवर्ड इथे टाकून कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करायचं आहे आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अन अकाउंट यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला हा पेज दिसेल. यामध्ये साइन इन टू युअर RRB अकाउंट असं येईल. आता तुम्ही लॉग इन विथ आधार पण करू शकता आणि लॉग इन विथ RRB अकाउंट क्रेडेन्शियल पण करू शकता. नंतर जेव्हा तुम्ही तुमचं आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन कराल, त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन कराल, आय एम नॉट अ रोबोट वर क्लिक करून तुम्हाला साइन इन करायचं आहे. नंतर 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन असं येईल. आता तुम्हाला OTP ईमेलवर पाहिजे का फोनवर पाहिजे त्यावर क्लिक करा. जर तुम्ही ईमेलवर क्लिक केले तर तुमच्या ईमेलवर OTP येईल. तो OTP इथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचा.
यानंतर हा पेज येईल. त्यांनी त्यात सांगितलं आय एम नॉट करंटली डिबेड बाय एनी RRB और RRC. डिबेड म्हणजे बंदी घालणे, की RRB ने तुम्हाला कोणत्या याच्याहून बंदी घातलेली नाहीये. आय हिअरबाय कन्फर्म दॅट आय हॅव केअरफुली रीड अँड अंडरस्टूड द सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस. म्हणजे की याच्या पहिल्याचे जेवढे पण नोटिफिकेशन्स होते, नोटीस होती, ती तुम्ही नीट वाचलीये. ठीक आहे. मग त्यानंतर ह्याला टिक करून तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचंय. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला 5 सेशन्स बघायला भेटतील. पहिला आहे पर्सनल डिटेल्स, दुसरा आहे अदर डिटेल्स, तिसरा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स आणि प्रेफरन्स. पर्सनल डिटेल्स मध्ये जसं तुमचं नाव, 10th ह्याच्यावर त्यांच्या बोर्ड सर्टिफिकेट वर जे तुमचं नाव आहे, एज वगैरे हे सगळं पर्सनल डिटेल्स तुमच्या येतील. अदर डिटेल्स मध्ये की तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का, तुम्हाला काही डिसेबिलिटी आहे का. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये येईल तुमचं 10th 12th कुठून झालंय, पासिंग इयर काय आहे, डिग्री कशातून झाली आहे, हे सगळं डिप्लोमा का डिग्री झाली हे सगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये येईल. अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स मध्ये तुमचा लाईव्ह फोटो आणि तुमची सिग्नेचर येईल. प्रेफरन्स आणि प्रिव्ह्यू म्हणजे जो शेवटचा कॉलम आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्या रिजन मध्ये, कोणत्या झोन मध्ये तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा हे येईल. ठीक आहे. तर हे सर्व आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. पहिलं म्हणजे पर्सनल डिटेल्स, जसं की कंट्री ऑर नॅशनॅलिटी इंडिया, नंतर डेट ऑफ बर्थ जी तुमच्या 10th बोर्ड सर्टिफिकेट वर आहे ती टाकायची आहे. तुम्ही इथं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं आजचं एज काय आहे ते येऊन जाईल. नंतर फुल नेम टाकायचं आहे जे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट वर दिलंय त्याप्रमाणे. फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर, मरायटल स्टेटस, मॅरिड आहात की अनमॅरिड आहात, रिलिजन, आणि डू यू विश टू अवेल फी एक्सेम्पशन म्हणजे की तुम्हाला फीज मध्ये काही सूट हवी आहे का. मदर टंग म्हणजे तुमची मातृभाषा, तुम्ही घरात मराठी बोलता, हिंदी बोलता. चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन म्हणजे की तुम्हाला एक्झामिनेशन कोणत्या लँग्वेज मध्ये द्यायची आहे, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात. परीक्षा कोणत्या लँग्वेज मध्ये अपियर करणार आहात. आणि परमनंट विजिबल मार्क फॉर आयडेंटिफिकेशन हे 2 द्यायचे आहेत, म्हणजे की तुमचं जन्म खून. ठीक आहे. ते त्याच्यामध्ये तीळ किंवा तुमचा कोणता बर्थ मार्क, तर हे तुम्हाला 2 तिथे मेन्शन करायचे आहेत. हे बघा 1 आणि 2. नंतर तुमचे कम्युनिटी डिटेल्स, कम्युनिटी जसं SC ST OBC कशामध्ये आहात ते. त्यानंतर नेम ऑफ द कास्ट, जात. नंतर कम्युनिटी जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्यावर तुमचा सर्टिफिकेट नंबर पण दिलेला आहे. लक्षात घ्या की सर्टिफिकेट जे कास्ट सर्टिफिकेट आहे इथे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतं. नंतर कम्युनिटी सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी ते पण त्याच्यावर दिलेली असेल. नेम ऑफ द कास्ट, इश्युइंग स्टेट कोणतं राज्य आहे. नंतर कम्युनिटी सर्टिफिकेट, डेट ऑफ इश्यू कोणत्या तारखेला इश्यू झालंय. आणि डू यू विश टू अवेल फी रेल ट्रॅव्हल पास फॉर द एक्झाम, की तुम्हाला म्हणजे रेल्वेचे तिकीट म्हणजे ते आपल्याला तिकीट देतात एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम सेंटरला जाण्यासाठी, तर तुम्हाला हवे आहेत का, असेल तर येस क्लिक करा. नंतर त्यानंतर आहे अपलोड या व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट, तुमचं जे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. आणि हा प्लीज इंडिकेट नियरेस्ट रेल्वे स्टेशन म्हणजे तुमचं जवळचं जे रेल्वे स्टेशन राहील, तुम्ही जिथे राहता तिथून जवळपास जे रेल्वे स्टेशन राहील त्याचं नाव तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. नंतर आहे पोस्टल ऍड्रेस डिटेल्स, तुमची स्टेट काय आहे किंवा युनियन टेरिटरी काय आहे, डिस्ट्रिक्ट जिल्हा कोणता आहे, ऍड्रेस काय आहे, परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. प्रेझेंट नियरेस्ट सिटी जवळची सिटी कोणती आहे, पिनकोड काय आहे तुमच्या एरियाचा, परमनंट नियरेस्ट सिटी मेजर टाउन त्याचा पण पिनकोड, ऍड्रेस आणि जिल्हा. त्यानंतर टिक इफ परमनंट ऍड्रेस इज सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस, जर तुमचा जो आता तुम्ही जिथे राहतात जर तोच तुमचा परमनंट ऍड्रेस राहणार आहे तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. सेव्ह करून नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अदर डिटेल्स मध्ये आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही पहिले नोकरी केलेली आहेत काय, केली असेल तर येस, नसेल तर नो. आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे अपंग अपंगत्व, अपंगत्व असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे की जर तुमचं इन्कम 8 लाख पेक्षा कमी असेल, ठीक आहे, पण तुम्ही SC ST आणि OBC मध्ये नसेल, SC ST आणि OBC या
कम्युनिटीमध्ये तुम्ही नसले पाहिजे, SC ST आणि OBC मध्ये तुम्ही नसले पाहिजे. आणि जर तुमचं इन्कम 8 लाख पेक्षा खाली असेल तर तुम्ही EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये येता. जर हे नसेल तर नो टिक करायचं आहे, असेल तर येस टिक करायचं आहे. नंतर आहे आर यू अन एम्प्लॉय ऑफ इंडियन रेल्वे. असाल तुम्ही, पहिले एम्प्लॉय असाल किंवा तुम्ही रेल्वेज मध्ये सध्याला प्रेझेंटली काम जॉब करत आहात तर येस करायचंय, अदरवाईज नो टिक करायचंय. नेम ऑफ द करंट डिपार्टमेंट और ऑर्गनायझेशन म्हणजे सध्याला तुम्ही कुठे काम करत आहात त्याचे सगळे डिटेल्स, डिपार्टमेंटचं नाव वगैरे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. नंतर बँक डिटेल्स मेन्शन करायचे आहे. फी अकाउंट होल्डर नेम, जर तुमचं अकाउंट असेल तर तुमचं नाव, तुमचा अकाउंट नंबर, हेच अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे. नंतर IFSC कोड टाकायचा आहे. परत रिफंड ऑफ फी बँक नेम आणि म्हणजे इथे तुमचं बँकचं नाव टाकायचं आहे आणि बँकचा ऍड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे, सेव्ह करून परत नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे की तुमचं 10th 12th आणि तुमचं जे नंतरचं क्वालिफिकेशन आहे, तुम्ही GNM केलंय किंवा तुम्ही BSc नर्सिंगची डिग्री केली आहे, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तुमचा 10th रोल नंबर, 12th रोल नंबर जो तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर भेटून जाईल मार्कशीटवर. नंतर सर्टिफिकेट सिरियल नंबर, नंतर तुम्हाला तुमचं स्टेट टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट कुठून केलंय तुम्ही, नंतर तुमच्या युनिव्हर्सिटी बोर्डचं नाव, डेट ऑफ पासिंग की पास कधी झालात, आणि हे सर्व टाकून तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. ऍडिशनल क्वालिफिकेशन काही असेल तर हे इथं मेन्शन करायचं आहे. वर्क एक्सपिरियन्स डिटेल, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर नेचर ऑफ एक्सपिरियन्स, तुम्ही कुठे काम केलेलं आहे ते टाकायचं आहे. नंतर प्रेझेंटली पास्ट मध्ये काम केले ते टाकायचं आहे. कोणत्या डेट पासून काम केलेलं आहे हे टाकायचं आहे. नंतर क्वालिफिकेशन, हा हे तर आपलं झालंय. हा, मग हे सगळं ऍड करून कोणत्या इयर पासून काम केले, कोणत्या डेट पासून काम केले, हे सगळं ऍड करून नेक्स्ट करायचं आहे. आता आलोय आपण अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स वर. यामध्ये तुम्हाला तुमचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट जे असेल ते अपलोड करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. आता हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, इथे लक्ष द्या. आता सपोज आता तुमचा जो लाईव्ह फोटो आहे यामध्ये तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे बॅक साईडचं. आता जर तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे तर तुम्हाला मी हे सजेशन देईल की तुम्ही डार्क कलरचं एखादं टी शर्ट, शर्ट किंवा टॉप घाला, जसं की रेड, ब्लॅक, ग्रीन, म्हणजे की तुमच्या बॅकग्राऊंड सोबत ते मिक्स नाही झालं पाहिजे, कारण की व्हाईट बॅकग्राऊंड इज कंपल्सरी. आणि तुम्हाला 5 मिनिटांमध्ये फक्त 3 अटेम्प्ट देणार आहे. 5 मिनिटांमध्ये फक्त तुम्ही 3 अटेम्प्ट मध्ये फोटो क्लिक करू शकता. त्यामध्ये पण चेहऱ्यावर काही हेअर्स वगैरे नाही पाहिजे, गॉगल्स, स्पेक्स म्हणजे चष्मा किंवा मास्क काही लावलेला नाही पाहिजे, चेहऱ्यावर असे केस समोर नाही पाहिजे, मास्क नाही लावलेला पाहिजे. तुमचे जे आईज आहे हे स्ट्रेट लेन्स मध्ये बघितलं पाहिजे. तुम्हाला असा एक ओव्हल शेप देतील, त्यामध्ये तुमचा चेहरा फिट झाला पाहिजे. जास्त कॅमेरा क्लोज पण नाही पकडायचा आहे आणि जास्त लांब पण नाही पकडायचा आहे. कॅमेरा एका डिस्टन्स मध्ये पकडायचा आहे आणि लेन्स कडेच तुम्हाला बघायचं आहे. आणि तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 3 अटेम्प्ट मध्येच तो फोटो क्लिक करायचा आहे. पण मी अजून तुम्हाला सिग्नेचर पण अपलोड करायची आहे, तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही पहिले तुमची सिग्नेचर अपलोड करा, बिकॉज सिग्नेचर अपलोड करणं इज अ डिफिकल्ट, कारण की त्यांनी स्पेसिफिक साईज दिलेली आहे. जेव्हा तुमची सिग्नेचर अप्रोप्रिएट साईजची होईल आणि ते एक्सेप्ट करतील तुमची सिग्नेचर, त्यानंतर तुम्ही फोटो काढण्यासाठी अप्रोच करा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, फोटो काढण्यासाठी 5 मिनिटांमध्ये 3 अटेम्प्ट, चेहऱ्यावर काही केस वगैरे नाही पाहिजे, चेहरा एकदम स्ट्रेट बघायचा आहे, ओव्हल शेप ते तुम्हाला देतील, त्यामध्ये तुमचा चेहरा फिक्स झाला पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे, गॉगल्स नाही पाहिजे, चष्मा नाही पाहिजे, मास्क नाही पाहिजे. त्यानंतर हा, यांनी तेच सांगितलंय की तुम्ही फक्त 3 वेळा, 5 मिनिटात फक्त तुम्ही 3 वेळा क्लिक करू शकता आणि बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट कलरचं पाहिजे. आता हे आहे सिग्नेचर बद्दल. सिग्नेचर बद्दल त्यांनी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत, हे तुम्ही इथे रीड करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमची सिग्नेचर इथे मेन्शन करायची आहे. त्यानंतर इथे टिक करून नंतर तुम्ही फोटोसाठी प्रोसीड करा, कारण की सिग्नेचर थोडं डिफिकल्ट होतं. पण फोटो कसं, तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड भेटलं, एक थोडंसं डार्क कलरचं टी शर्ट टॉप घातलं, तुम्ही रेडी होऊन जाता.
फोटो क्लिक करू शकता. ओके, फोटो आणि सिग्नेचर एक्सेप्ट केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. हे आहे लास्ट कॉलम, म्हणजे जिथं तुम्हाला तुमचा प्रेफरन्स द्यायचा आहे, कोणती झोन सिलेक्ट करायची आहे. तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत, तुम्ही इथे तुमचं प्रेफरन्स देऊ शकता. हे झाल्यानंतर हे सगळं रीड करून तुम्हाला टिक करायचं आहे की तुम्ही सगळं नीटपणे रीड केलं आहे, फॉर्म तुम्हाला सगळं कळलेलं आहे, रूल्स काय आहेत ते. इथं प्लेस प्लेस म्हणजे तुम्ही जिथून, म्हणजे मी जिथून फॉर्म भरलाय मी तिथं ती प्लेस टाकलेली, एंटर द प्लेस. तुम्ही पण तेच करा. इथे तुमची परत सिग्नेचर घेतली जाईल, म्हणजे सिग्नेचर तिथे अपलोड केली जाईल. नंतर तुम्हाला प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन म्हणजे की तुम्ही जो पूर्णपणे फॉर्म भरलेला आहे तो प्रिव्ह्यू करायला भेटेल, की तुम्ही सगळे डिटेल्स बरोबर भरल्यात की नाही. तर तुमचा सगळा फॉर्म येऊन जाईल तुमच्या समोर, तुम्ही भरलेला फॉर्म. ओके, नंतर हे आहे ऑर्डर ऑफ प्रेफरन्स वगैरे, हे सगळे इन शॉर्ट इथे येऊन जाईल की तुम्ही काय काय भरले. त्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं आहे. परत एकदा इथे वाचा, आय हॅव रिचेक द अबाउट डिटेल्स अँड फाउंड करेक्ट. तुम्हाला परत एकदा तुमचा फॉर्म रिचेक करायचा आहे की तुम्ही त्यात काही चुकी केलेली आहे का. जर केलेली असेल तर ती तुम्ही करेक्ट करू शकता. सगळं करेक्ट केल्यानंतरच तुम्हाला सबमिट वर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट डिटेल्स येतील. तुम्हाला या सगळ्या पेमेंट डिटेल्स फिलअप करून पेमेंट करायची आहे आणि पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाईल. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अशा प्रकारे तुम्ही RRBचा फॉर्म भरून सबमिट करू शकता. आय होप यू लाईक द व्हिडिओ. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.